प्रेम म्हणजे दुसऱ्याला समजून घेणं, प्रेम म्हणजे दुसऱ्याचा आहे तसा स्वीकार करणं, प्रेम म्हणजे दुसऱ्याला स्वातंत्र्य देणं. पण प्रत्येक कॅरेक्टरशीच ॲक्च्युली या फिल्ममधल्या कुठे ना कुठेतरी रिलेट करू अशी कॅरेक्टर्स ती लिहिलेली आहेत. कुठले? नाही सांगू शकत ना. नाही सांगू शकत. सर तुम्हाला असं कधी कुठल्या मैत्रिणीने बोललं का, अरे जरा घाईच केलीस रे सतीश, थांबलास असतं काय झालं असतं असं? खाल्लं असतं आहेच ना माझी बायको ती माझं आयुष्य आहे ती. त्याच्यामुळे काय मला दुसरं कोणाची गरजच नाही. डबल डेटला ऑब्व्हियसली नो आहे. एका वेळेस 2, 3, 4 डेट्स काय आपल्याला आयुष्यात बरंच काही करायचंय, नुसतं हेच थोडी करत राहायचंय. प्रेमाकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत ते कदाचित आज बदललं असेल, ते दिसतंय यातून. म्हणजे तुम्हाला नक्की काय हवंय? सबला तर मला माफ कर. अजून एक गोष्ट तुझ्यापासून लपवली. तुला पाहता राहिले नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवर. मित्रांनो, कवी म्हणून गेलेत की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी साऱ्यांचं सेम असतं. पण एक अशीच प्रेमकथा, जी प्रेमकथा खऱ्या अर्थाने आपल्याला त्या काळातही घेऊन जाणार आणि ह्या काळातही ठेवणार आहे. पण यांच्यामधली काय तफावत आहे, चला तुला पाहता काय म्हणतात बघूया. अर्थातच या सिनेमाची टीम आपल्यासोबत आहे. मी स्वागत करतो तुला पाहता या टीमच्या सर्व कलाकारांचं, इला मॅम, सतीश सर आणि मानसीचं. मानसी खूप गोड दिसतेस तू. थँक्यू. मला इला मॅम तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की प्रेम म्हटलं की आपल्याला फार जवळचा विषय असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात माणूस कुणा ना कुणावरती तरी प्रेम करत असतो. पण तुमच्या वेळेचं प्रेम कसं होतं म्हणजे, आणि आत्ताच्या प्रेमात काय फरक आहे असं तुम्हाला वाटतं? प्रेम या भावनेमध्ये काही फरक आहे असं मला वाटत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडता तेव्हा काय तुमच्या छातीत धडधड होते, पोटात काय फुलपाखरं हे होतात, किंवा जे 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 काय होत असेल तुम्हाला, ते सगळं तसंच असेल. ते व्यक्त करण्याची पद्धत कदाचित तेव्हाची आत्ताची ही वेगळी असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की प्रेमाकडून असलेल्या अपेक्षा ह्याच्यामध्ये कदाचित थोडा फरक पडला असेल असं मला वाटतं. प्रेम म्हणजे दुसऱ्याला समजून घेणं, प्रेम म्हणजे दुसऱ्याचा आहे तसा स्वीकार करणं, प्रेम म्हणजे दुसऱ्याला स्वातंत्र्य देणं, प्रेम म्हणजे दुसरा चुकला तर त्याला क्षमा करणं. हा सगळा विचार आत्ताच्या प्रेमामध्ये आहे का, हे तुम्हाला आजचीच पिढी सांगेल असं मला वाटतं. सतीश सरांना विचारायचा प्रश्न, तुमच्याकडे बघून म्हणजे तुमच्या वेळेला म्हणजे तुम्ही काय हँडसम दिसायचात तेव्हा, आजही हँडसम आहात तुम्ही म्हणजे, पण तुम्हाला कधी कोणी प्रपोज केला का हो तेव्हा, का घाबरून असायचे? नाही 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 असं काय मी अजिबात घाबरत नाहीये. म्हणजे जिने प्रपोज केलं तिच्याशी लग्न केलं की. त्यांनी प्रपोज केला होता? हो, म्हणजे ते तसंच झालं जवळ. हा. पण ती म्हणजे जिच्यावर प्रेम केलं तिच्याशीच लग्न केलं, जी आवडत होती तिच्याशीच लग्न केलं. तर त्याच्यामुळे कोणी बाकी प्रपोज केलं वगैरे ह्याच्याकडे माझं फार लक्ष नव्हतं. कोणाची हिंमतच झाली नसेल. नाही, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की मी काय होतो काय वगैरे तर फार महत्त्वाचं नाहीये. आणि माझं लग्न झाल्यानंतर मी ह्या फील्डमध्ये आलेलो आहे. तर त्याच्यामुळे कोणी प्रपोज केलं वगैरे संबंधच नाही. मग त्यांनी इन्सिस्ट केलं की ह्या फील्डमध्ये काम करायला, की तुम्ही नाही ठरवलं मला होतं? माझी पहिल्यापासून इच्छा अशी होती की आयुष्यात एकदा तरी सिनेमात काम करायचं, एकदा तरी. असं तुमच्यासारख्या नटांनी बोलणं म्हणजे पण तेव्हा मी कितपत नट नव्हतो. त्याच्या आधी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, म्हणजे का आम्ही हे म्हणतो, सॉरी थोडंसं जरा सविस्तर सांगण्याचा हा, प्रयत्न चालेल. करतो. ते म्हणजे मी नट वगैरे वगैरे हा नंतर झालेला आहे. आधी मी एक खेळाडू होतो. मी 14 वर्ष खो खो खेळलो, नॅशनल खेळलो, सगळं खेळलेलो आहे. तर तिकडे ते खेळत असताना तिकडे सुलभाताईंचे भाऊ म्हणजे एक अभि जो वारला, जो क्रिकेटर होता, आणि विसू असे ते तिथे यायचे. तिथे कामेरकर तिथे ते खेळायला यायचे. आणि सुलभाताईंचा भाऊ असं विसू आणि त्याच्याकडे म्हणजे पाहिलं जायचं. तर ते मला तेव्हा असं वाटायचं की एकदा विसूला सांगावं
की विसू एकदा तरी मला नाटकात काम करेल म्हणजे बाजूला कोपऱ्यात उभं केलंस तरी चालेल पण एकदा असं. पण तो काय फार माझ्याकडे लक्ष द्यायचं नाही. मी त्याच्याशी बोलल्यानंतर नंतर लक्षात आलं की तो इग्नोरच करतोय मला. मग मी म्हटलं जाऊ दे काय हरकत नाही. असं करता मी जवळजवळ 4-5 वर्ष मध्ये गेली आणि मग एक दिवशी तो मला म्हणाला की सतीश तुला बोलवलं म्हणजे कोणी तुला आविष्कार नावाची नवीन संस्था स्थापन झालेली आहे तर तिकडे एक नाटक डिरेक्ट करतोय एक जयदेव अटगडी नावाचा म्हटलं हां तर तू काम कर म्हणजे काम मला कसं देणार ते तुला सुलभाताई आहे ना आणि पप्पा आहेत अरविंद देशपांडे. मी म्हटलं अरे पण मला तिकडे बाकी कोणी ओळखत नाही. तू जा माझं ऐक तू बघू काय ते. खरं म्हणजे ते बायकांचं नाटक आहे. म्हटलं मग मी काय करायचं आणि खरंच होतं त्याच्यात 23 बायका होत्या त्या. 23 बायका आणि एकच पुरुष. नाही 2 पुरुष 2 होते. पुरुष होते. ते चांगुणा असं त्या ह्याचं नाव होतं. रोहिणी हटंगडी ही त्याची हिरोईन होती आणि तिच्या नवऱ्याचा रोल मी करणार होतो. ते स्वामींच्या कृपेने ते झालं आणि तेव्हापासून हे सगळं सुरू झालं. त्याच्या आधी 2 वर्ष माझं लग्न झालेलं होतं. तर त्याच्यामुळे काय कोणी प्रपोज वगैरे करण्याचं तसं डेअरिंग केलं नाही बरं. आणि खूप दाढी बिडी वाढलेली होती कारण मी जेचा होतो म्हणून. दाढी वाढली का कलाकार आर्टिस्ट वाटतो असं मला वाटायचं म्हणून मी दाढी वाढवली होती. पण असं काही कोणी केलं नाही प्रपोज वगैरे मला माहीत नाही. पण सर तुम्ही पोलिसांची भूमिका ज्या पद्धतीने पार पाडली किंवा ज्या पद्धतीने तुमच्या त्या पोलिसांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं तसं ह्या सिनेमाच्या माध्यमातून एका मिलिटरी माणसाची एक कमांडोची भूमिका जो रिटायर्ड आहे ही भूमिका घर करेल असं मला वाटतं. काय वेगळे पण होतं ह्या कॅरेक्टरमध्ये? नाही आताचा ह्याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो कसा वागतो कशी शिस्त पाळतो घरात कसा वागतो तिच्या नातीशी कसा वागतो किंवा नंतर येणाऱ्या आरू आजीशी तो कसा वागतो. ह्याच्यात मिलिटरीचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे. ॲब्सोल्युटली काही नाही. म्हणजे तो जाऊन आरू आजीला कडक सॅल्यूट वगैरे काही मारत नाही असं काही करत नाही. हां नाही तर त्याच्यामुळे तसं काही नाही आहे. ते शिस्त पाळतो कारण मिलिटरीमध्ये जी शिस्त असते ती पाळली जाते. तो घरात शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतो पण शेवटी तो माणूस आहे आणि त्या ज्या आजूबाजूला त्याच्या नाती वगैरे ज्या काय आहे किंवा त्याची सून जी त्यांच्याशी तो छान आणि प्रेमानेच वागतो. तर तसं काय मिलिटरीचं काही हे नव्हतं. म्हणजे मिलिटरीचं फक्त त्यांच्या प्रोफेशनमध्ये आहे. म्हणजे आफ्टर रिटायरमेंट ते जे काम करतात ते खूप महत्त्वाचं आहे. त्यातून त्यांची पर्सनॅलिटी आणखीन आपल्याला कळते की सैनिकाकडे तो रिटायर झाल्यानंतर जवळपास काही 12-13 असे युनिफॉर्म्स असतात राहिलेले. तर त्याचं अतिशय चांगल्या म्हणजे सन्मानपूर्वक रिसायकलिंग किंवा अपसायकलिंग व्हावं याचा विचार करून आणि ही खरी गोष्ट आहे. म्हणजे असं कोणीतरी करतं आणि जे या सिनेमामधले जे कॅप्टन हरिश्चंद्र देशमुख आहे ती तशी त्यांची फॅक्टरी असते की मिलिटरी युनिफॉर्म्सचं अपसायकलिंग रिसायकलिंग करणं. त्याच्यातून त्यांचं एक वेगळा पैलू त्या कॅरेक्टरचा दिसतो. सोशल अवेअरनेस असलेला आणि ती जी त्यांची शिस्त आहे किंवा रिस्पेक्ट आहे त्यांच्या प्रोफेशनला दिला जाणारा मिलिटरीचा ते त्याच्यामधून दिसतं. म्हणजे याच्यात असं खूप काय म्हणायचं अधोरेखित करून ठळकपणे सटल गोष्टी अशा बऱ्याच इथे पेरलेल्या आहेत. तसं या कॅरेक्टरबद्दल म्हणता येईल. तुमच्या कॅरेक्टरविषयी म्हणूया आईला मॅम की तुमचं यामध्ये जे पात्र म्हणजे ट्रेलरमध्ये बघताना आम्हाला वाटलं की 2 भूमिका तुम्ही साकारताय असं आम्हाला जाणवतं की एक भूमिका त्या प्रियसीची भूमिका आहे आणि एक त्या परिवाराच्या एका सदस्याची भूमिका आहे. आणि मग तिची अवस्था कशा पद्धतीने होते की प्रेम की परिवार हा एकंदरीत ट्रेलर बघताना आम्हाला अंदाज आला. सो हे कॅरेक्टर प्ले करताना तुम्हाला काय आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं? बरोबर विचारलं तुम्ही की या म्हणजे एका प्रतिष्ठित सुप्रसिद्ध लेखिकेच्या आयुष्यामध्ये आणि जी घरात पण
प्रेमळ आई आहे, प्रेमळ आजी आहे आणि समाजात पण तिला एक स्थान खास आहे. असं स्थान आहे. तिच्या आयुष्यामध्ये अचानकपणे एक काहीतरी वादळी क्षण येतो हा आणि त्यानंतर तिच्या मनामध्ये सुद्धा कशी उलथापालथ होते किंवा मनातही तिच्या वादळ कसं सुरू होतं आणि त्याचे परिणाम तिच्या सगळ्या फॅमिलीवर कुटुंबावर वगैरे पडत जातात. त्यामुळे ते त्याचा तोल राखणं किंवा त्या याच्यामध्ये की आपल्या स्वतःला काय हवंय त्याच्याकडे जावं का आपल्या फॅमिलीला काय योग्य आहे, म्हणजे त्याला आपल्या नातवासाठी काय योग्य आहे याचा विचार करावा, अशी एक काय ज्याला म्हणतात कुतरोड किंवा अशा एका द्विधा मनस्थितीमध्ये ती सापडलेली आहे असं आहे. त्यामुळे ते दाखवणं म्हणजे आता त्याचं मी स्टोरी खूप उलगडून सांगत नाही कारण ती तुम्हाला बघायलाच मजा हो येत्या येणार 10 आहे. तारखेला आम्ही बघायला हो, जाणारच हो, आहोत हो. सगळे. तर त्यामुळे असे त्या व्यक्तिरेखेचे वेगवेगळे पैलू त्याच्यामध्ये दाखवायला मला मिळाले. ओके. या सिनेमाचं म्युझिक रोहन रोहन यांनी केलेलं आहे, जे हो. खूप अप्रतिम म्युझिक करतात. दर वेळेला काही ना काहीतरी वेगळं घेऊन यायचा प्रयत्न करतात. सो या सिनेमातलं तुमचं आवडतं गाणं कोणतं आहे, जे तुम्हाला वाटलं अरे हे माझं आवडतं आहे, हे माझ्या नशिबी आले, फार नशिबवान आहे? माझ्या नशिबी आलं नाहीये पण आमच्यावरती म्हणजे मला वाटतं बॅकग्राऊंडला ते चित्रित झाले किंवा मॉन्टाजला पण आवडतं गाणं माझं म्हणजे मी ऐकते जे आर्याचं तुला पाहता हे गाणं आहे ते मला खूप खूप म्हणजे खूपच आवडलं. कारण ह्यातलं जे मेल व्हर्जन आहे जे राहुल देशपांडे यांनी गायलेलं ते अजून मला वाटतं यायचं आहे पण तेही तुम्हाला आवडेलच. पण ते आणि इवन मौन मी मौन तू सोनूजीने गायलेलं गाणं आहे. ती म्हणजे ती सतत तुमच्या मनामध्ये रुंजी घालत राहतात गाणी असं मला वाटतं. मला मानसीला विचारायचं आहे. मानसी, म्हणजे तुझा हा पहिला सिनेमा आहे, बरोबर आहे, पण तुझं प्रोफेशन जरा वेगळं आहे असं आम्हाला कळलं. पण या सिनेमात काम करत असताना तुझ्या आयुष्यातल्या प्रेमाला कुठे रिलेट केलंस का या सिनेमाच्या माध्यमातून? प्रोफेशन म्हणजे मी आधीही काम केलेलं आहे. ॲड्स केलेले आहेत, सिरियल केलेली आहे आणि फिल्मसाठी ऑडिशन्स खूप दिल्या. तेव्हा जाऊन कुठे मयुरा मॅडम म्हणाल्या मला हिरोईन मिळाली. नशीब माझं. तर सॉरी काय होतं आपलं की तुझ्या प्रोफेशनच्या आयुष्यातल्या खऱ्या प्रेमाला ह्या सिनेमाच्या हां. प्रेमाशी कुठे रिलेट केलंयस का? अच्छा. आपण प्रत्येक कॅरेक्टरशीच ॲक्च्युली या फिल्ममधल्या कुठे ना कुठेतरी रिलेट करू अशी कॅरेक्टर्स ती लिहिलेली आहेत. हं. प्रेमाचं म्हणालास तर त्यातही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे बरेचसे इन्सिडेन्सेस आहेत जे आपल्या फिल्ममध्ये दिसतील. कुठले? नाही सांगू शकत ना. नाही सांगू शकत. तर हां. असे बरेचसे आहेत जिथे मला असं वाटलं की हो मीही माझ्या आयुष्यात असंच रिॲक्ट केलं असतं ह्या गोष्टीला. किंवा रिॲक्ट केलंय असं वगैरे काय? हां. काय असा कुठला इन्सिडेन्स आहे तुझ्या खऱ्या आयुष्यातला जो या सिनेमामध्ये तुला परफेक्टली रिलेट केलाय? बेसिकली एखाद्या सिच्युएशनमध्ये बॅलन्स गाठणं. कारण की आपण कधी कधी काय होतं बऱ्याचदा आपल्याला असं होतं की आपलं पटत नाही एकमेकांशी. आपण टोकाची भूमिका घ्यायला बघतो त्यावेळेस, कारण की डोकं तापलेलं असतं. पण ही तन्वी देशमुख जी आहे ती तशी नाही आहे. ती ज्यावेळेस खरंच अशी काही टोकाची काही गोष्टी होतात त्यावेळेस ती ॲक्च्युली रिॲक्ट नाही करत. ती थांबते, शांतपणे विचार करते गोष्टींचा. दुसऱ्याला कसं समजून सांगता येईल की नक्की काय आहे, कसे सर्कमस्टन्सेस होते, काय होतं आणि कशामुळे काय झालं, आणि हे सगळं समजून घेऊन स्वतःही आणि समोरच्यालाही ती ह्या सिच्युएशनमध्ये कुठेतरी बॅलन्स गाठायचा प्रयत्न करते आणि मी तशीच आहे. सो काहीही न सांगता हे एवढंच सांगू शकते. मला तुला विचारायचं आहे की तू आयुष्यात कधी कोणाला प्रपोज केलायस का आणि कसा केलायस?
मी खूप ओल्ड स्कूल टाइप्स आहे. म्हणजे तो कशी? मी कसं पत्र आहे बित्र म्हणजे पत्र नाही नाही पत्र वगैरे नाही, पण कसं आहे की प्रत्येक वेळेस आपण आय लव्ह यू टू हम्म. याच्यावरती ठरतं की तर हा की- मी तुझा बॉयफ्रेंड, तू माझी गर्लफ्रेंड. असं नाही झालेलं माझं. मग कसं झालेलं? माझं असं होतं की आपण एकमेकांना पहिले समजून घेतलं ना, तर आपल्या मनात काय आहे हे साधारण समोरच्याला लक्षात येतं. त्याच्या मनात काय आहे हेही आपल्या लक्षात येतं आणि कुठेतरी जाऊन नुसतंच आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा नक्की आपल्याला एकमेकांबद्दल काय वाटतंय, आपण त्या काय म्हणतो ना, त्या पाथवरती कुठे आहोत दोघं जणं, हे आपल्याला लक्षात येतं आणि मीही तसंच काहीतरी त्याच लाईनवरती आहे होते. बरं, तुम्हा तिघांसाठी एक माझा प्रश्न आहे की लिव्ह इन रिलेशनशिप आणि डबल डेट यावर तुमचं काय मत आहे? माझं काहीच नाही म्हणतो. त्याचं कारण माझ्याकडे एकच डेट आहे. बाकी मला काही, कारण मी त्याचा विचारच नाही करू शकत किंवा करणार नाही राहत. म्हणजे मैत्रिणी असू शकतात, कारण मी ज्या कॉलेजला होतो किंवा या फील्डमध्ये, पण असं नाही होऊ शकत. तर एकच. पण सर, तुम्हाला असं कधी कुठल्या मैत्रिणीने बोललं का, अरे जरा घाईच केलीस रे सतीश, थांबलास असतं काय झालं असतं असं? मार खाल्ला असता ते. कारण नाहीच आवडणार मला ते बोललेलं. अच्छा, तुम्ही असं सरळ म्हणायचं नाही माझी बायको आहे असं काय? म्हणजे हा. आहेच ना माझी बायको, ती माझं आयुष्य आहे ती. त्याच्यामुळे काय मला दुसरं कोणाची गरजच नाही. म्हणजे हा, मैत्रीण असू दे, कलिग्स असू दे, को आर्टिस्ट असू दे, ते छान आहे सगळं, पण ती जागा नाही. हा. नो चान्स. बरं, काय मानसी तुझं काय म्हणणं आहे ह्या विषयावर? डबल डेट आणि लिव्ह इन रिलेशनशिप काय वाटतं? नाही, लिव्ह इन रिलेशनशिप काही चुकीचं नाही आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सुद्धा कमिटमेंट ही असतेच. त्यामुळे जिथे मला वाटतं की व्यवस्थित विचार करून तुम्ही हा डिसिजन घेतला असेल, तुमच्या घरच्यांना तुम्ही कन्व्हिन्स करू शकला असाल आणि मग तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असाल, तर त्यात काहीच वाईट नाही असं मला वाटतं. डबल डेटला ऑब्व्हियसली नो आहे. कारण की जर तुम्हाला एका व्यक्तीबरोबर एका वेळेस जर कमिट करता येत नसेल, तर मग तुम्हाला 2 व्यक्ती मिळू देत, 3 व्यक्ती, 4 व्यक्ती, तुम्हाला कोणालाच व्यवस्थित कमिट नाही करता येणार आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये ना स्टॅबिलिटी येतच नाही कधी. पण मला असं वाटतं असं हे करत बसण्यापेक्षा इट्स बेटर टू सेटल डाऊन. तुम्हाला त्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही कन्व्हिन्स नसाल, तुम्हाला असं वाटत असेल खूप काही मेजर प्रॉब्लेम्समुळे तुम्हाला असं वाटत असेल की आपण ह्याच्याबरोबर आयुष्य पुढे नाही नेऊ शकत आहे आणि मग तुम्ही त्यांना सोडून दुसरीकडे किंवा दुसरं कोणी तुम्हाला आवडलं तर गोष्ट वेगळी आहे. पण एका वेळेस 2, 3, 4 डेट्स काय, आपल्याला आयुष्यात बरंच काही करायचं आहे, नुसतं हेच थोडी करत राहायचं आहे. इलम, तुम्ही काय सांगाल? मी जे सुरुवातीला म्हटलं ना, तू पहिला प्रश्न विचारला होतास, तेव्हाचं प्रेम, आत्ताचं प्रेम, तेव्हा जे मी म्हणलं ना की प्रेमाकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत, ते कदाचित आज बदललं असेल. ते दिसतं यातून की म्हणजे तुम्हाला नक्की काय हवं आहे. आणि हेही मला विचारलं ह्यांनी, नाही दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं की तुम्ही यंग असताना तुम्हाला काय सल्ला दिला असतात, ते असं की तुम्ही आधी स्वतःला शोधा ना, स्वतःला ओळखा, तुम्हाला नेमकं काय हवं आहे. नुसतंच तुम्ही इकडून तिकडे फुलपाखरासारखे फिरत राहणार आहात का? कुठलं फूल, कुठला मध आपल्याला आवडतोय हे बघत राहणार आहात का? तुम्हाला नक्की काय हवं हे आधी कळून घ्या आणि त्याच्याशी कारण एका ठिकाणी म्हणजे कुठल्याही प्रकारची कमिटमेंट, मग ती लिव्हिंगची असू दे किंवा लग्नाची असू दे, त्याचे फायदे म्हणा किंवा त्याची स्ट्रेंथ म्हणा किंवा ते प्रेम तुम्हाला जे देतं आयुष्यामध्ये, ते फार महत्त्वाचं असतं, ते फार मोठं असतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी, म्हणजे असं नाही ना होऊ शकत की तुम्ही 10 जणांच्या बरोबर नाही त्या इंटेन्सिटीनी किंवा मग ह्यातलं मला हे हवं आहे, त्यातलं मला ते हवं आहे, त्यातलं मला ते हवं आहे, असं तुमच्यात आहेत का त्या सगळ्या गोष्टी? तुम्ही सर्व गुण संपन्न आहात का? त्यामुळे याला काही नाही आहे अर्थ. म्हणजे आता तुमच्या जर प्रेमाकडनं या जनरेशनच्या अपेक्षाच वेगळ्या असतील की मी इथेही जाऊन बघीन, तिथेही जाऊन बघीन, तर मग काय ठीक आहे. पण मग याचा अर्थ की तुम्हीच स्वतः
नक्की नाही आहात की तुम्हाला काय हवं हे तुम्हाला कळत नाही. त्यामुळे ते आधी ठरवा, हं. स्वतःचा आधी शोध घ्या आणि मग कमिटमेंट म्हणजे मग रिलेशनशिपमध्ये हे करा, असं मी. मी तुम्हाला जाता एक तिघांना प्रश्न विचारू इच्छितो की तुला पाहता हा सिनेमा प्रेक्षकांनी बघितल्यावर ते घरी काय घेऊन जाणार आहे, मला एका वाक्यात सांगा. उत्तम सिनेमा, उत्तम कथा, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, गाणी असं सगळं छान एकत्रित असा एक गिफ्ट बॉक्स असं तुम्ही घेऊन जाणार. तुला काय वाटतं? छान ॲक्टर्सनी छान काम केलेलं आहे. म्हणजे मी सगळ्या मोठ्या कलाकारांबद्दल बोलते आहे ऑब्व्हियसली. खूप छान अशा 2 पिढ्यांच्या म्हणजे 3 पिढ्यांच्या लव्ह स्टोरीज बघायला मिळतील एकाच फिल्ममध्ये. इतके छान व्हिज्युअल्स आहेत, त्याच्याबरोबरीने इतकं सुंदर म्युझिक आहे, इतके महान सिंगर्स त्यांनी आपला आवाज दिलेला आहे ह्याच्यासाठी. आणि सगळ्यांनी खूप मनापासून बऱ्याच जणांचं हे डेब्यू आहे. तर बऱ्याच जणांनी मला म्हणायचं की सगळ्यांनीच मनापासून खूप ह्या फिल्ममध्ये आपलं सगळं दिलेलं आहे, 100% दिलेलं आहे. आणि आम्ही नुसतेच सहकलाकार म्हणून नाही तर अगदी फॅमिलीसारखे ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे. मला वाटतं की स्टोरी खूप तगडी आहे. स्टोरी बघायला खूप आवडेल कारण की स्क्रीन प्ले अतिउत्तम आहे ह्याचा आणि खूप छान डिरेक्शन आहे याचं. तर हे सगळंच येस. त्यामुळे ओव्हरऑल तुम्हाला फुल पॅकेज फिल्म आहे, तर ही बघायला मजा येईल आणि घरी जाताना तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला कुठला ना कुठला तरी इन्सिडेन्स, कुठलं तरी कॅरेक्टर, त्याची एखादी ट्रेट तुम्हाला असं वाटेल की हे आपल्याशी मिळतं जुळतं आहे किंवा आपल्यापैकी आपल्या घरातल्या कोणाशी तरी मिळतं जुळतं आहे आणि तुम्ही ती एक छोटीशी मुवमेंट का होईना तुम्ही नक्कीच घरी घेऊन जाल आणि एका स्माईलनी थिएटरमधनं बाहेर पडाल याची खात्री आहे. म्हणून तरी हा पिक्चर नक्की बघा. सर तुम्हाला काय वाटतं? प्रेम कसं करावं, कसं करू नये, कसं टिकवावं, हे घेऊन हे विचार घेऊन जातील असं माझं मत आहे. आता एक लास्ट प्रश्न विचारतो जो फार महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये महिला दिग्दर्शक फार कमी आहेत आणि ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आहेत मयुरा मॅम, मयुरा प्रधान. ह्यांच्यासोबत काम करत असताना तुम्हा सगळ्यांचा अनुभव कसा होता, एका वाक्यात सांगा. ग्रेट. खूप आनंद झाला. हां. अत्यंत हुशार आहेत त्या. हं. त्यांनी खूप सुंदर सिनेमा डिरेक्ट केलेला आहे हं. आणि तो नक्की काहीतरी क्रांती घडवणार आहे. क्या बात आहे. तू काय सांगशील मानसी? खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे, खूप क्लॅरिटी आहे आणि खूप निस्वार्थी व्यक्ती आहेत त्या. कारण की ज्या पद्धतीने त्यांनी सगळ्यांना ट्रीट केलेलं आहे ह्या फिल्मशी घेऊन, म्हणजे नुसतंच कास्टबरोबर नाही तर सगळेच क्रू जे आहे त्यांच्याशी, अगदी स्पॉटदादांना सुद्धा की जेवलात का हे प्रत्येक वेळेस विचारलं आहे त्यांनी. म्हणजे त्यांनी सगळ्यांनाच तेवढी व्हॅल्यू दिलेली आहे कारण की सगळेजणं त्यांच्या एका स्टोरीसाठी तिथे सगळे एकत्र आलेले आहेत. भले आपलं काम म्हणून का होईना पण प्रत्येकाने आपलं म्हणजे खूप स्वतःची फिल्म असल्यासारखं काम केलेलं आहे आणि त्यांनीही तसंच सगळ्यांना घेऊन त्या पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं खूपच सेल्फलेस व्यक्ती आहेत त्या आणि खूप छान क्लॅरिटी आहे. ते तुम्हाला आता फिल्म बघितल्यावरती कळेलच. येस. त्यामुळे त्याच्यानंतर परत एकदा आम्ही बोलण्यापेक्षा सगळेजण हेच म्हणणार आहेत, हे आम्हाला खात्री आहे याची. मॅम तुम्ही काय सांगाल मयुरा मॅम बद्दल? तुम्ही दिग्दर्शिका म्हणून विचारलं, पण तुम्हाला हे माहिती आहे की या चित्रपटाच्या लेखिका पण त्याच आहेत आणि निर्मात्या पण त्याच आहेत. त्यामुळे इतकी मोठी धुरा, एक स्वतंत्र असे 3 कार्य त्यांनी या चित्रपटाच्या संदर्भात केलेली आहेत. लेखिका म्हणून त्यांचं काम चित्रपट सुरू होण्याच्या आधी ऑलमोस्ट पूर्ण झालं, म्हणजे चित्रीकरणाच्या दरम्यान थोडंफार त्याच्यात अधिक वजा होत असतं, परंतु ते त्यांचं काम इतकं त्यांनी अभ्यासपूर्ण केलं होतं. ते पेपरवर्क त्यांचं गोष्टीवरचं काम इतकं परिपूर्ण झालेलं होतं की म्हणूनच दिग्दर्शक म्हणून त्यांना ते सोपं जात होतं. त्यांना माहिती होतं की मला काय हवंय, या सीनमधनं काय हवंय. आणि हे सगळं करताना कधीही त्यांच्यामधला निर्माती त्यांची ही अडवत नव्हती कुठेही दिग्दर्शकाला. की इतकी जनरॉसिटी, म्हणजे इतका त्यांचा हात आणि मन आणि हृदय इतकं सरळ की जे
पाहिजे आहे दिग्दर्शकाला, या फिल्म चांगली होण्यासाठी जे जे हवंय तेच मिळालंच पाहिजे असा त्यांचा आग्रह होता आणि ते मिळेपर्यंत त्या थांबल्या नाहीत. म्हणजे जे त्यांना एखाद्या सीनमधनं हवंय, एखादी छोटी प्रॉपर्टी असेल, लोकेशन असेल, काही असेल, पण जे हे हवं म्हणजे हवंच असं म्हणून त्यांच्यातल्या निर्मात्यांनी सुद्धा दिग्दर्शकाला खूप सहकार्य केलंय. सहकार्य नाही, केलेलं compromise आहे. नाही केलेलं कुठेच कुठल्याच नाही, म्हणजे गोष्टीत. चांगलं आहे. क्या बात आहे. आणि अशा एका दिग्दर्शकाचा, एका दिग्दर्शिकेचा आपल्याला सिनेमा पाहायला मिळणार आहे येत्या 10 जुलैला. त्यामुळे ह्या संपूर्ण टीमसोबत गप्पा मारून फार मजा आली आणि तुम्हाला सुद्धा यांच्या गप्पा आणि या सिनेमाविषयीच्या गप्पा कशा वाटल्या ते आम्हाला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि एकदा आपण सगळे मिळून आपल्या प्रेक्षकांना सांगूया की येत्या 10 जुलैला तुला पाहता हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय जगभरात. हा. तर सगळ्यांनी आपल्या फॅमिली सोबत, आपल्या फ्रेंड्स सोबत, आपल्या नेबर्स सोबत, आपल्या नातवंडांसोबत, आपल्या आजी आजोबांसोबत पुन्हा सगळ्यांसोबत बघा. पुन्हा पुन्हा हा बघा. चित्रपट बघा. तुम्हाला नक्की आवडेल. आणि पाहत राहा लोकमत फिल्मी.